गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आलो आहे आम्ही अक्कलकोटला. अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे. तर डायरेक्ट मी सध्या आता 50वरच आहे. गोव्याला जाऊन आलो, त्यानंतर कोकणात जाऊन आलो आणि आता अक्कलकोट देवदर्शन चालू झालेलं आहे अशा तऱ्हेने आपलं. तर बघूया अक्कलकोट कसं आहे, इथून सिटी कशी आहे. त्यानंतर तुळजापूरला जाणार आहे आम्ही, त्यानंतर पंढरपूर, असे देवस्थान आम्ही करणार आहे लगातार 2 दिवस. चला तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तर फायनली मी पहिल्यांदा अक्कलकोटला आलो आहे. स्वामींचं मंदिर कसं आहे बघूया पहिल्यांदा. स्वामींनी बोलवलं आहे तर आज आम्ही आलेलो आहे स्वामींच्या मंदिरात. तर तुम्हाला पण नक्की दाखवेन कसं आहे काय आहे, जर शूट करायला मिळालं तर. खूप दिवसापासून प्लॅन केलेला अक्कलकोटला यायचं, पण काही जमत नव्हतं. त्यामुळे आता अचानक भयानक स्वामींनी बोलवलं आहे आपल्याला अक्कलकोटला. तर बघूया कसा प्रवास होतो, काय होतो. त्यानंतर आम्ही पंढरपूरला पण जाणार आहे, तुळजापूरला पण जाणार आहे. असे 3-4 देवस्थान करणार आहे. तर ते तुम्हाला दाखवणच आहे ब्लॉगमध्ये. तर अशा तऱ्हेने सगळे रेडी झालेले आहेत. हे बघा, सगळी फॅमिली रेडी झालेली आहे. आता आम्ही चालू आहे दर्शनाला. बघे किती वेळ लागतो आहे, कसं काय. गर्दी एकदम फुल झालेली आहे. गर्दी आम्हाला लेट झाला आहे त्यामुळे गर्दी पण झालेली आहे. गर्दी बघा एकदम. आतमध्ये जाण्यासाठी एवढी गर्दी आहे बघा. मागे गर्दी एकदम. हे आहे झाड. खूप गर्दी आहे एकदम गर्दी झालेली आहे. समोर दर्शन आहे एकदम. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. समोरच स्वामींचं मंदिर आहे बघा. समोरच गेट आहे मंदिराचा. हे बघा, इथं बघा एकदम फुल ह्याच्यामध्ये दर्शन झालेलं आहे. एकदम थर लावले आम्ही थर लावले. फुल गर्दी आहे एकदम. आम्ही बघा कसा घेतला आहे. आज लय गर्दी आहे आणि ऊन पण त्यात जास्त आहे. बघूया आता पुढे कसं काय. मम्मी पप्पा दिसले, जे मम्मी पप्पा दिसले. एक तर दर्शन झालेलं आहे आपलं. एक दर्शनला आम्ही चाललो आता पुढे. तेव्हा इकडे दर्शन झालेलं आहे. तेव्हा सगळे घाम पण भरपूर आला आहे आणि दर्शन तर झालं तसं. बघूया आता पुढे काय. आता कुठल्या दर्शनाला जायचं आहे. तुळजापूरला जायचं आहे इथे. बघूया. असे जुने फोटो वगैरे लावलेले आहेत. जुने असे फोटो लावलेले आहेत. स्वामींच्या मूर्ती आहेत. काय वरती फोटो आहे. एकदम खांद्यावर बसून दर्शन घेतलंय चप्पलाने. खूप मस्त दर्शन झालेलं आहे आपलं. आता जाणार आहे पण तुळजापूरला. त्यानंतर बघूया पुढे पंढरपूर वगैरे करणार आहे. तर भेटूया पुढच्या देवदर्शनच्या जागेला.
पाय भाजतात एकदम, हे बघा पळतात बघा कसे हे पाय भाजतात. पळतात बघा कसे पाय भाजतात, एवढी गरमी आहे आणि पाय चप्पल वगैरे काय नाही म्हणून हे बघा पळतात बघा कसे एकदम सगळे. हे बघा 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 भागो 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 पळतात बघा. आता मम्मी वगैरे पळतील बघा कसे, ते बघा मम्मी बघा मम्मी बघा मम्मी बघा मम्मी बघा हे बघा हे बघा पाय वाजतात पाय वाजतात. अशा तऱ्हेने आपलं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर असं 5 मिनिटात असं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त असं गर्दी होती पण असं वाटलं की लेट होईल, पण लगेच 5 मिनिटात आम्ही बाहेर आलो. खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. आता आम्ही हॉटेल अभिनंदन इथे थांबलेलो. आता जेवायला भूक लागली, सकाळपासून काय खाल्लं नाही, दिलं नाही. मस्त की शेवची भाजी वगैरे आलेली आहे, चटणी दही लोणचं डाळ नाही आणि भाकऱ्या. आता आपण आलो आहे गांगणापूरमध्ये दत्तांच्या मंदिरात. त्यानंतर आम्ही जाणार आहे तुळजापूरला. तर खूप असा सुंदर प्रवास चालू आहे सध्या तरी. बघा किती हेक्टिक होतं आहे, कसं काय होतं आहे काय होतं आहे, तुम्हाला अपडेट देईनच. आता सगळे कंटाळले, त्यांनी जेवून झालं आहे, आता जरा आराम पाहिजे होता पण आराम काय मिळाला नाही. असे दुकान आहेत इकडे आजूबाजूला. जांभळं आलेत जांभळं. पद्धती आणि आलेलं लोक माधुकरी घ्यायचे आणि माधुकरी द्यायचे मानत. तुम्ही पण कोणी काही दिले तर पण घेते, कोणी केळे वाटते, कोणी पेढे वाटते, कोणी लाडू वाटते, कोणी काही त्यांच्या मनावर असतं. तर आमच्याकडे इथे आतमध्ये जाणारे म्हणजे वस्तू पेढे ते लावून देते तुम्हाला, तेच प्रसाद म्हणून तुम्ही त्याच्यातनं वाटायचे. तुम्हाला किती ठेवायचे ते घरी जायचे प्रसाद तुम्ही घेऊन जातो. बेसिकली आपण ते घेणार ना सगळं, ते वाटायचं सगळं आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. तुम्हाला इथं आलेले लोक पण वाटते, मग तुम्ही पण माधुकरी म्हणून घ्यायचे. दोनच घ्या. कळलं का? आहे एंट्री इथून मोफत दर्शन आहे यांची. अशी लाईन असते इकडे, मोफत लाईन इथे असते आणि जर तुम्हाला VIP दर्शन हवं असेल तर 500 रुपये. आज फुल गर्दी आहे पण तरीचं दर्शन लवकर होतं, फटाफट दर्शन होते. झाडाला पूजा करतात अशी. ही आहे नदी, इथे भीमा नदी आणि अमराज नदी असे यांचं जॉईन झालेले आहे तिथे. इथे असं मानलं जातं की तुम्ही काही इच्छा तुमची असेल तर इथे तुम्ही मागू शकता आणि स्नान करून डायरेक्ट मंदिरात तुम्ही पाया पडू जाऊ शकता इथं. तर आता आपण चालू आहे तुळजापूरला. नेक्स्ट दर्शन आपलं तुळजापूरचं आहे, त्यानंतर मग रात्री डायरेक्ट पंढरपूर. फायनली प्रवास करून तुळजापूरला आम्ही पोचलेलो आहे. लेट झाला आहे भरपूर, 9:15 झालेत. तर 10 वाजता बंद होणार आहे मंदिर, त्याच्या आधी लवकर जावं दर्शन घ्यायला. तर आता आपण आलो आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूर आई भवानीच्या मंदिरामध्ये. तर हे तुळजापूर भवानी मंदिर हे 51 शक्तिपीठापैकी एक मंदिर मानलं जातं.
हा गेटच्या समोर बघा किती माणसं आहेत. पण सरळ असं गेटच्या आत आलं की इथे श्री गोमुख तीर्थ म्हणून असं इथे आहे. प्राचीन काळाचे दगडावरून अजून मंदिर आहे व्यवस्थित. आपण सिद्धिविनायक उजव्या सोंडीचा गणपती आहे इकडे आतमध्ये आले की. लाईन बघा केवढी आहे. पण दर्शन लगेच होतं आमचं आज काय समजत नाही. पण दर्शन तरी लगेच होतं 5 मिनिटात. लाईन भरपूर असते तरीचं दर्शन आम्ही करून लगेच येतो बाहेर. इथे एवढी लाईन लागली बघा. आता आरती चालू आली म्हणून लाईन लागली नाही तर 5 मिनिटात दर्शन झालं असेल. कोणा दिली शिवाजी महाराजांनी पहिला काय म्हणली तिचा मला व्हिडिओ चालू करतो. तिला तरी माहित होतं का हे तिला तरी माहित कोण दिलेलं तलवार कोणा दिलेली हा सगळे उड्या मारत होते. साईला होते माकडासारखे उड्या मारत होते. मम्मी पळते कशी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माझ्या चॅनलला. नवीन तुम्हाला एक व्हिडिओ येईल लवकरात लवकर. व्हिडिओ टाकण्याचा आता प्रयत्न करतोच आहे.